हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन. नमस्कार, कसे आहात तुम्ही? तर मकर संक्रांतीचा दिवस आलेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा मागच्या वर्षाचा व्हिडिओ आहे. मागच्या वर्षी काही कारणांमुळे पोस्ट करण्यात नाही आला, त्यामुळे माझ्याकडे व्हिडिओ होते, तर म्हटलं चला मागच्या वर्षीचा बोरनांचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करावा आणि बोरनांबद्दल पण माहिती तुम्हाला थोडंसं मला जे माहिती आहे ते सांगा. तर मकर संक्रांती आली की लहान मुलांना ना बोरनान घातले जातात. मकर संक्रांतीच्या दिवशी बोरनानासाठी योग्य आहे. म्हणजे पण काही जण हे रथ सप्तमी पर्यंत सुद्धा करतात. वयोगट 1 वर्षाच्या मुलांपासून ते वयोगट 5 वर्षाच्या मुलांचे बोरनान केले जाते. हा ना लहान मुलांचा कौतुक सोहळा असा असतो. बोरनान करताना ना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात. आम्ही यावेळेस विहांशला हलव्याचे दागिने घातलेले नाही, कारण त्याला ऍक्च्युली आवडत नाही, तो ठेवत नाही. म्हटलं की असू दे, त्याला चिडचिड नको, सिंपल पद्धतीनेच त्याचं बोरनान करावं यावर्षी. पण तो जेव्हा 1 वर्षाचा होता त्यावेळेस आम्ही त्याला मस्तपैकी सजवलेलं होतं, छान हलव्याचे दागिने सुद्धा घातलेले होते. तो व्हिडिओ माझ्याकडे नाही, त्यामुळे मी तो शेअर करू शकलेली नाही. तर पाटावर बसून त्यांचे आपण औक्षवण करतो. बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्किट, गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जाते. त्यांनी बाळास आंघोळ घातली जाते. घरातील व जवळपासची लहान मुलेही यावेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात. यालाच बोरनान असे म्हणतात. बोरनान का करायचे याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसांची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णांवर केले गेले. त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासूनच बोरनान केले जाते. लहान मुलं कृष्णाचे स्वरूपच आहे आणि त्यांच्यावर करी राक्षसांचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरनान केले जाते. तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते. म्हणून यात बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा यांचा सुद्धा समावेश केला जातो. खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात, त्यामुळेच पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण यामागे असते. तर हल्ली यात चॉकलेट, गोळ्या, बिस्किट देखील समाविष्ट करण्यात येतात. तर अशा पद्धतीने ना आम्ही सुद्धा विहांसचा छोटा आणि सिंपल असं घरच्या घरी आजूबाजूच्या शेजार पाजारांना बोलवून हा बोरनांचा प्रोग्राम सोबतच हळदी कुंकवाचा प्रोग्राम साजरा केलेला. बस बस आपल्याकडे तर सगळ्यांच्या घरी करताय ना, सगळीकडे करतात. चल आता सांगते तुझ्या आईला. चॉकलेट घ्या रे.
अरे जान्हवी, मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा हा जो व्हिडिओ आहे आवडला असेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.